त्यानंतर अभिजित, ऋतुज, ओम, प्रणव, उत्कर्ष. Now I am starting the lecture. We are going to start the lecture number 1. That is lesson number 1. इनपर टाका कुछ. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? Yes or no? अरे हो का नाही? नो सर, नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. मी विचारते ना, तुम्ही सांगत पण नाही मला. I asked you but you not tell me ना. Now you seeing? येस सर. हाँ. Linear equation in two variable. ये अपना लेसन का नाम है. उत्कर्षा, लेसन का नाम क्या है अपना? इक्वेशन लिनियर. हाँ, वापस बोलो. लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल. ओके, चलो अभी हमको मैं एक एक कंसेप्ट की आपको बता देता हूँ. एक एक कंसेप्ट में आपको एक्सप्लेन करता हूँ. पहला कंसेप्ट है मेरा लीनियर. व्हाट इज द फर्स्ट कंसेप्ट? आर्ट्स एंड क्राफ्ट कौन है? कौन है आर्ट्स एंड क्राफ्ट? ओम. हाँ, ओम सर मी. ओम कौन? ओम शेरके. ओम है का? ओम हेलो सर. शेरके. हो सर. हाँ. अच्छा, नाव तुम्ही नाव टाकत जाणार तुमचं. ओम, तुझं नाव टाक बेटा तिथं आर्ट अँड क्राफ्टला. ओके, चलो. नाव मैं एक एक गोष्ट लेता हूँ. पहली गोष्ट है लीनियर. इसको लीनियर बोलते हैं. मैं आपको उधर आंसर लिखता हूँ. उसका आंसर आता है, इसका मैक्सिमम पावर या मैक्सिमम इंडेक्स या पावर इज ओनली वन. इसको हम लीनियर बोलेंगे. इसका पावर क्या चाहिए? मैक्सिमम इंडेक्स पावर ऑफ वेरिएबल बोलता हूँ. चलो मैं ऑफ वेरिएबल. अभी ये समझने से पहले तुमको ये पता होना चाहिए कि किसको क्या बोलते हैं. मैं उसके लिए इधर लेके जाता हूँ तुमको. मेरे पास सपोज आंसर है 2m 2x⁻⁷. बराबर. चलो ये 2 को क्या बोलेंगे हम? कोएफिशिएंट. कोएफिशिएंट. क्या? कोएफिशिएंट. चलो अभी इसको क्या बोलेंगे रे? वेरिएबल. बहुत टैलेंटेड हो गए बच्चे. वेरिएबल. इसको क्या बोलेंगे रे? इंडेक्स. इंडेक्स, पावर, केवल डिग्री. इसको इंडेक्स भी बोलेंगे या पावर ही बोलेंगे. डिपेंड अपने पे, हमारी मर्जी वो हम करेंगे. समझ में आया क्या? तो ये वेरिएबल है. जिसका वेरिएबल का डिग्री मतलब अभी 2x है तो कुछ नहीं मतलब कितना डिग्री है? कुछ नहीं मतलब कितना डिग्री होगा? 1. नथिंग मीन्स 1 डिग्री. नथिंग मीन्स पावर को डिग्री भी बोलते हैं. नथिंग मीन्स 1. पावर भी रहेगा, डिग्री भी रहेगा. क्या रहेगा? आए समझ में? यस. अरे यस और नो? यस सर. यस सर. सबको अभी लीनियर का पता चला क्या? किसको लीनियर बोलेंगे? यस सर. यस सर. अभी नेक्स्ट रहेगा इक्वेशन. इसमें इज इक्वल टू है, इज इक्वल टू रहता है
जिस इक्वेशन में इज इक्वल टू रहता है उसको इक्वेशन बोलते हैं। समझ में आ रहा है क्या क्या रहेगा? इक्वल टू। यस सर। अभी बोलेंगे टू और वेरिएबल। अभी वेरिएबल मतलब क्या मुझे बोलो। अभी एक्स क्या है? वेरिएबल। वाई क्या है? वेरिएबल। जेड वेरिएबल क्या है? वेरिएबल। वेरिएबल अभी मुझे बोलो इसका कोएफिशिएंट कितना है और One. इसका इंडेक्स कितना है? इंडेक्स One. 1 कोएफिशिएंट 1। कोएफिशिएंट इधर भी कुछ नहीं मतलब 1 रहता है, ऊपर भी कुछ नहीं मतलब 1 रहता है, तो वेरिएबल हो गए कि नहीं? अभी ये यस यस उन्होंने बोला 2 वेरिएबल। चलो अभी मैं बोलूंगा एक्स। एक्स कितने वेरिएबल इधर? 2 टू वेरिएबल 2 वेरिएबल है। मैं नहीं बोलूंगा one वन variable. वेरिएबल वन अभिजीत कितने? अभिजीत एक दो 1 वेरिएबल। एक। वन अरे अभिजीत कितना? एक है दो? 1 वन ओनली 1। अभी बोलूंगा मैं अभिजीत 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 कितना? अभिजीत 1 वन कितने भी बार लिखो उतना ही रहता है 1। तो ये हो गए एक, ये हो गए अभी 1 वेरिएबल। एक्स आणि वाई कितने वेरिएबल हो गए? 2 टू वेरिएबल हाँ देखो अभिजीत प्रणव अभिजीत वो हो गए कि नहीं अलग अलग? Yes, हाँ sir. कि नहीं? यस तो उसको बोलते हैं अलग अलग वेरिएबल। समझा क्या? यस सर। यस सर अभी लीनियर इक्वेशन का स्टैंडर्ड फॉर्म लिखते हैं हम। ऋतुज 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 आर यू हियरिंग मी? मेरा आवाज आ रहा है आपको? समझ में आ रहा है? ऋतुज ऋतुज माझा आवाज येतो तुला? तुझा आवाज येत नाही मला। मी जे बोलतो ते समजतंय का तुला? हो ओके चल नेक्स्ट। आता स्टँडर्ड फॉर्म काय बघा, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 और ax प्लस by इज इक्वल टू c हे याचा स्टँडर्ड फॉर्म आहे। कळलं सगळ्यांना? हो सर। हो ओके। आता लिनियर इक्वेशन असण्यासाठी कंडिशन फॉर लिनियर इक्वेशन, इवन इक्वेशन इज लिनियर और नॉट, फॉर दैट पर्पज वी हैव टू सम कंडीशन फॉर लिनियर इक्वेशन। फर्स्ट कंडीशन इंडेक्स शुड बी 1। मान्य आहे का नाही? हो हो Index should be 1. Condition 2. Variable should be 2. Variable should be 2. टू 2 म्हणजे कळलं एक्स वाय? हो फॉर एक्झाम्पल हो सर एक्स वाय पी क्यू ए बी पी क्यू ए बी समझला का? हो सर हो Index should be 1, variable should be 2. Value of A and B इनकर टाका व्हॅल्यू ऑफ ए बी किंवा टाकून बघा तुम्हाला डाउनलोड करावं लागेल परत ते value of a b should not be 0 0 at a time 0 नकोय म्हणजे कसं सपोज एकाच वेळी 0a plus 7b is equal to 3 लिनियर इक्वेशन आहे का?
O. O I. Suppose 9B, sorry, 9A plus 0B is equal to 10. लिनियर इक्वेशन आहे का? हो हो आहे. 0A plus 0B is equal to 10. लिनियर इक्वेशन आहे का? नाही. नाही. सायमल्टेनियसली नकोय. कळतंय का? हो सर. हो. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ ए बी किंवा व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट म्हणू त्याला. व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट शुड बी रियल नंबर. आता आपल्याला फॉर्म्युला दिलाय त्यांनी. हा फॉर्म्युला आपला हा स्टँडर्ड फॉर्म आहे ना. ax प्लस by इज इक्वल टू सी किंवा ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू, हो का नाही? त्याच्यामधला व्हॅल्यू ऑफ ए अँड व्हॅल्यू ऑफ बी, व्हॅल्यू ऑफ एफ अँड व्हॅल्यू ऑफ बी, व्हॅल्यू ऑफ ए अँड व्हॅल्यू ऑफ बी शुड बी रियल नंबर. कौन सा नंबर? रियल नंबर. रियल नंबर. रियल नंबर तुमको पता है कि किसको बोलते हैं? यस. हाँ. देखो पहले मैं लिखता हूँ नेचुरल नंबर. नेचुरल नंबर किसको बोलेंगे? 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. ये क्या है? नॅचरल नंबर. असं झालंय बघा नाही. नेचुरल नंबर और डिनोट कैसे करते हैं? एन नहीं करते. किससे करते हैं? एन. होल नंबर डिनोट किससे करते हैं? 0 1 2. तो क्या है? 0 1 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. नंबर 3. उसके बाद है इंटीजर. इंटीजर्स को बोलते हैं आई. 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. -1 -2 -3 डॉट डॉट डॉट. नेगेटिव नंबर, जीरो नंबर और पॉजिटिव नंबर, इनका ग्रुप रहता है इंटीजर बोलते. उसके बाद रैशनल नंबर. रैशनल नंबर डिनोटेड बाय क्यू. 2/3 4 -7/5 सब रैशनल नंबर हो गए. यस. पास है इरेशनल नंबर, उसको क्यू डैश बोलते. और ये सब नंबर मतलब रियल नंबर मतलब क्या रहता है? इसमें नेचुरल नंबर आता है, होल नंबर आता है, इंटीजर आता है, रैशनल नंबर रहता है, इरेशनल नंबर रहता है. ये सब नंबर रहता है, उसको ही वैल्यू ऑफ ए और बी चाहिए. समझा क्या? यस. समझा क्या? हाँ, इरेशनल चालेल. रियल नंबर मध्ये इरेशनल नंबर पण येतो ना. सर इरेशनल एक्झाम्पल द्या ना. हाँ, काय बोललात? सर एक्झाम्पल द्या ना इरेशनलचं. अभिजित तुझा आवाज कळला नाही मला. थांब थोडे वेळ. इरेशनलचं एक्झाम्पल. तो चलो अभी मैंने जो आपको बोला है वही हम इधर पढ़ेंगे. आपको दिख रहा है सब लोगों को? यस सर. चलो अब मुझे बोलो an equation which contain two variable and degree of each term containing variable is 1. देखो इधर 1 है, यहाँ पे 2 वेरिएबल है, उसको हम क्या बोलते हैं बच्चे लोग? लीनियर इक्वेशन. समझा क्या सबको? समझा क्या? यस सर. चलो अभी उन्होंने बोला जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 और मैंने जो आपको बोला है ax प्लस by इज इक्वल टू c, ये भी चलेगा. इज जनरल फॉर्म लीनियर इक्वेशन एंड टू वेरिएबल. हियर a b c, वैल्यू ऑफ a, वैल्यू ऑफ b एंड वैल्यू ऑफ c शुड बी द रियल नंबर. क्या चाहिए हमको?
should be real numbers. रियल नंबर क्या यस और वो बोले कि A और B आर नॉट इक्वल टू 0 एट द सेम टाइम, बराबर है कि नहीं? Yes sir. यस जो मैंने आपको एक्सप्लेन किया वो पूरा इसमें है, यस और नो? Yes sir. यस उन्होंने कुछ एग्जांपल दिया है, आपको बोलना है लीनियर इक्वेशन है क्या नहीं। 3x माइनस 4y प्लस का लीनियर इक्वेशन है क्या? Yes. यस यस और नो? Yes sir. यस यस। ये 3x प्लस 4y इज इक्वल टू 4y माइनस लीनियर इक्वेशन है क्या? Yes sir. सैनिटाइज मारा आएगा, वो आए ना? Yes sir. 3x इधर लेके आएंगे उसको, माइनस 4y इज इक्वल टू माइनस 12 तो है। तो अभी मुझे आपको बताना है लीनियर इक्वेशन है कि नहीं। पहला है क्या? 4m प्लस Yes. 3n इज इक्वल टू 12, यस और नो? Yes. यस यस। सेकेंड, No. वाई? बिकॉज Sir, the index of variable index is 2 x is 2. फिर करूंगे, आप मुझे ऑर्डर भी लिखिए। अरे अरे बोलो ना। Sir, because the index of variable x is 2. क्या बोले आप? Sir, the index of variable x is 2. That's why. अच्छा अच्छा अच्छा, बहुत टैलेंटेड है आप लोग, आप बराबर बता रहे हैं मुझे। तो व्हाट्सएप के लिए तो ये लीनियर इक्वेशन नहीं है, क्यों? बिकॉज एक्स इंडेक्स इज 2 x is 2, तो नो। बोलो अभी थर्ड वाला है क्या? Yes. यस सर आएगा? यस। Yes. यस इंग्लिश में तो रूट 2 है। रूट 2 क्या इरेशनल नंबर है? Yes sir. भी इरेशनल नंबर है। हमको क्या Yes. चाहिए? रियल नंबर। और रियल नंबर में रैशनल भी आता है और इरेशनल भी आता है, इरेशनल भी आता तो है। क्या लगता है आप लोगों को बच्चे लोग? Yes sir. यस क्या लगता है आपको, समझ में आ रहा है सबको? Yes sir. आप रिप्लाई करो। ओम, ऋतुज, आप दोनों बोलते नहीं है क्या? क्या मैं सुनता नहीं है? आपको बोलना है बेटा, मैसेज मत करो, मैं मैसेज देखता नहीं, मैसेज मेरे को दिखता भी नहीं। चलो अभी हम जाएंगे सेकंड वाला में। चलो अभी फोर्थ में बोलो, है क्या नहीं? Yes, Sir. Yes, sir. Yes sir. आगे इधर तो 0 है। Sir. यस सर yes, 0 आहे तरी आहे का? Yes sir. हो आहे, यस। ये पांचवा वाला इधर इधर नहीं ना 0 लिखी, उधर है, इधर इधर नहीं। ये पांचवा वाला Yes नंबर sir. है। सर Yes sir. It is a. यस सर ये तो 0.3 है। सर पांचवा नहीं है। पांचवा नहीं है? नो कौन सांग रहा है? No sir. It is कौन a बोले? linear equation. पोराडे बोले, पोराडे आप बोले नहीं ऐसा? No sir. It is a linear equation. हाँ तो कौन नहीं बोला? कौन नहीं बोला? वो मारी गेमिंग को फोन करो, वाईटी मारी गेमिंग पप्पाला फोन लावा देतो। पप्पा हा महाजन, हाँ वडला ना करा। ए है ना, ये 0.3 है। हाँ, यस Yes sir. नंबर 6। Yes. Yes sir. It is a linear ये equation. ये है? नहीं सर नहीं है हाँ
Sir, it is a It linear is not a equation. linear equation. का नाही आहे प्रणव? बिकॉज एक्स हा वरती आणला तर त्याची इंडेक्स -1 होऊन फार जाईल. टॅलेंटेड विद्यार्थी हा तर बरोबर बोललास तू. 4/x आहे प्लस 5/y आहे. इथं काय इंडेक्स काही नाही म्हणजे 1 आहे. काही नाही म्हणजे 1 आहे. त्यावेळेस हा वरती जातो तो 4x रेस टू -1 होतो प्लस 5 रेस टू y -1 होतो. मग इज इक्वल टू 4 होतो. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंडेक्स किती पाहिजे? 1. फक्त 1. इथं -1 आला म्हणून नाही. ओके. Okay, sir. यस. तर मला 7वा सांगा, 7th वाला आहे का? हो No, सर. no, sir. का नाही रे बाळा? Sir, Hi, there are sir. 2 variable. कुठे 2 व्हेरिएबल? 2 व्हेरिएबल तर लागतायत ना आपल्याला. नाही सर, Y, Y हे एकच. A प्लेस वर 2 व्हेरिएबल x आणि y. हा, बहुत टॅलेंटेड आहे बच्चा. एका प्लेस वरती 2 आहे, x आणि y. म्हणून नाही, म्हणून हे नाही. कळलं का प्रणव? यस सर. ओके, चलो अभी हम जाएंगे आगे. बहुत इंटरेस्टिंग पार्ट को हम जाने वाले अभी. और बहुत मला टूल दाखव बरं. टूल दाखव. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन पाहिजे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन दिलं असेल तर आपल्याला सॉल्व करण्यासाठी मेथड असतात. कोणते मेथड असतात? पहिली असते, एक असते वी कॅन सॉल्व बाय ऍडिशन. कशाने सॉल्व करतो आपण? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन Subtraction. ओके, चला आपल्याला कंडिशन देतात. ते कंडिशन पूर्ण लेसन मध्ये किती कंडिशन आहे? 4. 4. कंडिशन इन टोटल लेसन किती असतात? 4. 4 असतात. हे कसे असते? त्याचं प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल किंवा प्लस मायनस असेल मायनस मायनस प्लस असेल. ओके, हो सर. या 4 कंडिशन पैकी कंडिशन इन एक्झाम्पल इन सम म्हणून चला. एकाच सम मध्ये किती कंडिशन येतात? 2. 2. ओनली 2 येतात. हो, जाणलं असेल. तो बनवतो त्यांना. बनवतो तो. बनवतो. आहे. आपलं आणा बरं टूल ते.
तर एका वेळेस किती कंडिशन असतात? सम मध्ये 2. एक तर ही असेल ही असेल कोणत्या 2 असतील? किती कंडिशन यूज करतो आपण? 1. कंडिशन यूज किती होतात? Only 1. ओनली 1. ओके, चलो. सपोज इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. अशी जर कंडिशन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. का ऑपरेशन करायचं? Subtraction. सबट्रॅक्शन. त्याला आपण काय करतो मुलांनो? Hate. हेट करतो. सपोज प्लस मायनस आहे किंवा मायनस प्लस असेल. त्याला काय ऑपरेशन करतो आपण? Addition. ऍडिशन. याला काय करतो आपण? Love. लव. समजला का? थोडंफार समजलं असेल हो. तुम्हाला. आता थोड्या वेळेत पूर्ण समजेल. ऋतुष तू नवीन आहे, तुला समजलं का? हा, येस और नो? ऋतुष ओके. ओम शेळके, ओम शेळके समजलं का? ओके, समजलं ना तुला? नो प्रॉब्लेम. येस. वायटी गेमिंग महाजन, वायटी गेमिंग महाजन, वायटी गेमिंग महाजन, वायटी गेमिंग माळिक, वायटी गेमिंग हो. प्रणव समजलं? उत्कर्षा समजलं? अभिजित बोराडे हो सर समजलं. ओके. चलो आता मी एक्झाम्पल घेतो आहे. एक्झाम्पल. आय एम टेकिंग एक्झाम्पल. तर तुम्हाला पेपरला असा प्रश्न विचारतात. काय विचारतात? फॉलोइंग सायमल्टेनियसली. ओके. हो सर. इथं आपण लिहायचं. आय राईट हियर द given simultaneously. Simultaneous Equation are 5x minus 3y is equal to 8. equation number 1. Equation number 1. रोमन नंबर वापरायचा.
3x plus y is equal to 2. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता पहिले त्याच्या कंडिशन बघू. कंडिशन हे बघा, x च्या समोर काय कंडिशन चेक करा. पायच्या पुढे कोणती साईन आहे? प्लस. ऍडिशन. पायच्या पुढे प्लस. प्लस. x च्या पुढे, 3 च्या पुढे प्लस. प्लस. 3 च्या पुढे प्लस. प्लस. y च्या समोर बघा, y च्या समोर कोणती काय कंडिशन आहे? मायनस. मायनस. आणि y च्या समोर खाली प्लस. 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 समजा आपण ही कंडिशन चॉईस केली, आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. प्लस प्लस काय करावं? सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. त्याला आपण काय करतो? 8. इथं बघा, ही मला सांगा, इथं काय मायनस प्लसला काय करतो आपण? ऍडिशन. ऍडिशन. त्याला आपण काय करतो? लव. म्हणजे आता आपल्याला हे कॅन्सल करावं लागेल. नाव वी विल डिस्कस और विल थिंक अबाउट ओनली ऑफ वाय. ओके, वाय घ्यायचं आपल्याला. sir. ऑपरेशन Yes. काय करायचं ठरलं आपण आता? ऍडिशन. ऍडिशन. ओके, ऑपरेशन करायचं ऍडिशनचं. पण आता वाय जो घेतला आपण, वायच्या समोर पहिल्या वायला काय आहे? 3. आहे. दुसऱ्या वायला काय आहे? 1. 1. काही नाही म्हणजे 1. म्हणजे या 1ला आपल्याला काय बनावं लागेल? कोएफिशियंट 3 बनावं लागतो. 1ला काय बनवायचं? 3. 3. 3 कितीने मल्टिप्लाय करू? इंटू 3. 3. 3 ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर का नाही? चला हो. इथं लिहितो मी. मल्टिप्लाय इक्वेशन 2. 2. 2 बाय 3. By 3. by 3. वी गेट. कोण गेट? वी गेट. We get आता सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचं. 3 मल्टिप्लाय बाय 3x, 3 मल्टिप्लाय बाय y, 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, दिसतं सगळ्यांना? ओके, याला आणि आपण 3 ने मल्टिप्लाय करतो आता. 3 चा काय होतो? 9x 3y इक्वल टू 6. 6. इक्वेशन नंबर 3. Third. आता आपण काय करणार? 1 आणि 3 काय करणार?
addition, adding equation 1 and 3. Ravi. And equation 1 and 3. we get. तर 1 काय आपल्याला माहिती, x minus 3y is equal to 8. 9x plus 3y is equal to 6. आता बघा आता काय होऊन जाणार, -3x plus 3y cancel. -3y plus minus 3y 3y plus 3y कॅन्सल होऊन जाणार. cancel. 9 plus 4 काय देतात 14x. 14x 80 plus 14. 14 होणार. x is equal to काय होणार 14 upon 14 divided by 14. x is equal to काय होणार 1 होणार. 1. आता मग काय करणार, पुट x is equal to 1 इन इक्वेशन कोणत्याही पण टाका, 1 2 3 मध्ये कुठेही टाका, जिथं जास्त प्लस असेल तोच चॉईस करा. 1 पण चालेल, Second. 2 पण चालेल, 3 पण चालेल. Second. आपण 2 टाकू, 3x plus y is equal to 2. 3x plus y is equal to 2 in equation 2. We get. तर आपल्याला व्हॅल्यू पुट करायची x ची. Therefore 3 into 1 plus y is equal to 2. 3 3 plus plus y y is equal to is 2. equal to 2. Y is equal to 2 minus 3. Y is equal to -1. Y is equal to -1. X and y equal to 1 and -1 is the solution of the given equation. कोणाला समजलं नाही, समजलं सर. समजलं सगळ्यांना. Yes. ओम, महाजन, ऋतुज, प्रणव, समजला, अभिजित. हो सर. Yes. चलो, I will take another example. आता परत आपल्याला एक नवीन क्वेश्चन आलेला आहे. चला आपल्याला परत काय करणार सांगा. The given simultaneous equation are. The given simultaneous equation are only not plus 2y is equal to 29. 5x minus y is equal to 18. then आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 2. इक्वेशन नंबर 2. तर आपण कंडिशन चॉईस ढूंढू. आपण कंडिशन काय आहे, x ला काय आहे, पहिल्या x ला कंडिशन काय आहे प्लस प्लस, y ला काय, x च्या खाली y ला काय प्लस, ते काय प्लस, ते काय y ला काय पहिल्या ठिकाणी कंडिशन प्लस
प्लस मायनस प्लस मायनस. ही Minus. कंडिशन जर आपण चॉईस केली तर काय करावं ऑपरेशन आपल्याला? सबट्रॅक्शन Subtraction. करावं लागेल. सबट्रॅक्शनला आपण काय करतो? आपण हेट करतो, आपण घेत नाही. कधी कधी हेट करूनही सॉल्व्ह करावं लागतं, पण ऑप्शन नसतो. ऑप्शन जर नसेल तर प्लस मायनस त्याला काय करतो? ऍडिशन त्याला काय करतो? त्याला काय करणार आपल्याला? आता कॅन्सल करावं लागेल, कारण आपल्याला ऍडिशन करू शकतो. ही कॅन्सल, हे कॅन्सल. मला सांगा या वायला काय आहे? या वाय समोर काय आहे? या 1 ला काय बनावं लागेल? इंटू 2 करायला 1 ला काय बनावं लागेल? 2 बनवायला 2 बनावं लागेल, बरोबर का नाही? कसं बनवणार? इंटू 2 करून 2 करावं लागेल. मल्टीप्लाइंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 2 बाय 2 कोण गेट वी गेट. हे सगळं रफ मध्ये करायचं आपल्याला. जोपर्यंत आपल्याला येत नाही ना चांगलं तोपर्यंत. नंतर आपण बघूनच कळणार आहे ना ऑपरेशन काय करायचं, कशाला करत बसायचं. हे फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी लिहितोय, तर ते पेपरला कुठंच लिहायचं नाही. 2 मल्टीप्लाय बाय 5x minus y multiply by 2, 18 multiply by 2, 2 5 are 10x 10x minus 2y, 2y 18 2 so 36. 30 इक्वेशन नंबर 3. मल्टिप्लाय जरी y ला करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय कोणाला करतो? सर्वांना करतो. कोणाला करतो? पूर्ण इक्वेशनला. आता ऍडिंग करायची आपल्याला, तर कोणाला ऍडिंग करणार? फर्स्ट अँड थर्ड. ऍड इन इक्वेशन 1 and 3. करेक्ट. ऍडिंग इक्वेशन 1 and 3 कोण गेट? We get गेट. 3x plus 2y is equal to 29. 10x minus 2y is equal to 36. plus 2y minus 2y cancel. Cancel. Plus 2y minus 2y cancel. 10 plus 3 की झाले बाळा? 13x. 9 plus 3 is 15. 65. 3 plus 0 is 65. 65. X is equal to 65 divided by 30. 5. X is equal to 5. X is equal to 5. अब काय करणार? Put x is Put equal to x is equal to 5 in equation कोणतं घ्या? 1 2 3 आवडेल ते 1. घ्या. 3 घ्या. 1 घेतो का? 1 घेऊ. 3x plus 2y is equal to 29. 3x plus 2y is equal to 29. In equation किती होतं बाळांनो? 1. 3 मल्टीप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे? 5. 5. 2y is equal to 29. 15 plus 2y is equal to 29. 2y is equal to 29. इकडे जाऊन काय होतं? -15. 2y is equal to 29 मध्ये 15 गेलो किती झाले रे? 9 minus 5 4. 14. minus 1 14. 14. y is equal to 7. Y is equal to y 7. is equal to 7. ओके, कळालं सगळ्यांना? Yes. सोपं आहे का अवघड आहे? नाही सोपं आहे. अवघड आहे, अवघड. आपण सॉल्व करू शकतो. अशा प्रकारे मला एक्सरसाइज मध्ये जे आज मी एक्झाम्पल एक्सप्लेन केले, सॉल्व एक्झाम्पल, आणि पहिला जो पेज आहे तो पेज, त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल, आणि त्यानंतर एक्सरसाइज मध्ये जितके जमतात तुम्हाला ऍडिशनचे
ते सॉल्व्ह करा. उद्या मी बाकीचे कंटिन्यू करणार. सगळे सगळे शिकवणार आहे मी, पण मग तरी तुम्ही ट्राय करा. समजलं का? ओके. ऋतू समजलं तुला? ऋतुज हो सर समजलं. ओके. ओमला पण कळालेलं आहे. वायटी माळी गेमिंग समजलं सर. ओके बेटा. वायटी माळी गेमिंग उत्कर्षा, प्रणव, अभिजित. हो सर. हो हो ठीक आहे. चला.